आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी। तुमचे एरवित्त धन तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान। कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी। तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान। म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस। येर तुमचे वित्त धन
ते मज मृत्तिके समान पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः सरी चरण संताती दो दर्य चरण संताती दो दर्य चरण संताती कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका बाबा सद्गुरु दास मावळवीत विश्वाभासु नवल उदयला चंडांशु अद्वय अब्जनी विकास वंदू आता हृदय हे आपुले चौफाडोनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया सभा समस्त साधू संतांची महामुनी विरक्तांची पंडित वाचक पाठक ज्ञान यांची या सकळा ते विनवनी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो पावन झालो चराचरी आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी येर तुमचे वित्त धन किंवा तुमचे येर विठ्ठल ते मज मृत्तिके समान सर्वांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा प्रासंगिक या प्रकरणातील असणारा गोड चिंतनीय असा अभंग भगवान श्री पांडुरंगाच्या समोर विश्वमाऊली ज्ञानोबाराय आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भाविक सज्जनांच्या समोर कीर्तन या माध्यमातून सेवा करावी म्हणून अभंग जगद्गुरूंचा घेतला विठ्ठल अभंग प्रासंगिक या प्रकरणातील आहे. गाथ्यामध्ये एक प्रसंग आहे. तुकोबारांच्या जीवनामध्ये जो प्रसंग घडला त्या प्रसंगामध्ये एकूण 9 अभंग आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन ज्यांनी केलं असे जाणते राजे गो ब्राह्मण प्रतिपालक असणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कानावर जगद्गुरूंची कीर्ती सुगंधासारखी पसरली, कानावर आली आणि त्यांच्या मनामध्ये असं वाटलं राजे आजचे राजे सुद्धा मन की बात हा कार्यक्रम जेव्हा सत्तेवर मोदीजी आले गेल्या 10 वर्ष 3रं पंचवार्षिक आहे की राजा काय करतो, जे राजे आध्यात्मिक आहे, जे राजे साधू संत यांचा आदर करतात, गो ब्राह्मण प्रतिपालक असे आहे आणि ज्यांच्या मनामध्ये प्रजेतला प्रत्येक व्यक्ती मग स्त्री असो पुरुष असो गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तीच्या मनामध्ये आपलं जे राज्य आहे त्या राज्याच्या बद्दल काय मत आहे, काय पुढे सरका या पुढे एवढं सरकतात या या थोडं पुढे या अजून पुढे या सर पुढे या
या अजून या. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. प्रत्येकाच्या मनातलं राज्य प्रत्येक हा बस झाला आता न बोलताच पुढे सरकार. प्रत्येकाच्या मनामध्ये जो राजकारभार चाललाय, ज्यांच्या हस्ते तो चाललाय, त्या राजाच्या प्रती जी भावना असेल, ज्या सूचना असतील, त्या प्रजेने आपल्यापर्यंत पोहोचवाव्या. आता हे युग आहे ना, हे इंटरनेटचं मीडियाचं युग आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. आपण थेट मोबाईलवरती आपले विचार, आपल्या मनातलं मत राजापर्यंत पोहोचवू शकतात. एवढं हे साधन प्रभावी असं आहे. प्रभू श्रीरामांच्याही जीवनामध्ये किंवा त्यांचंही जेव्हा राज्य होतं, आता रामायणाला त्रेतायुग झालं, प्रजेत काय चाललंय, लोक आपल्याबद्दल काय बोलतात आहे, याचा कानोसा राजांनी घेतला होता. जास्त सांगत नाही, पण आईसाहेबांना जेव्हा लंकेतून आणलं तेव्हा मनामध्ये प्रतिक्रिया लोकांच्या होत्या, आणि ते जेव्हा जाणलं तेव्हा सीतामातेचा त्याग केला. बस एवढंच, पुढे सांगायचं नाही. म्हणजे रामप्रभू प्रजेच्या मनातलं जाणतात. तसं आजचे राजे सुद्धा साधू ऋषी मुनी यांच्या विचारानं राज्य करणारे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही भाजपचे आहे का, तुम्ही काही समजा, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त व्यक्तीचं मत, व्यक्तीचं काय म्हणता येईल राज्यकारभार करण्याची रीत कशी तेवढी सांगतो फक्त. मन की बात हा कार्यक्रम आरंभ करणारे पहिलेच राजे बरं का, पहिलेच पंतप्रधान आहे. आपल्या मनातली गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवणं म्हणजे समाज आणि राजा याच्यामधलं अंतर कमी झालं. जर का राजा आणि प्रजेमध्ये जास्त अंतर असेल तर सुद्धा प्रजेच्या मनातलं कळत नाही. राजा आंधळा आणि प्रजा ही आंधळ्यासारखीच राहत असते. 5000 वर्षापूर्वी हस्तिनापूरचं दुर्भाग्य होतं. आंधळा राजा स्वीकार करावा लागला, नाईलाज होता. राजाला तिथे बसवावं लागलं. आणि आंधळ्या राजाच्या जीवनामध्ये किंवा त्या राज्यामध्ये काय काय घडलंय तुम्ही सर्व जाणतात. मुद्दा माझा एवढाच आहे फक्त, छत्रपतींनी त्यांचे सुद्धा हेर होते बरं का. हेरांचे 2 प्रकार आहे, एक अंतरंग आणि एक बाहेरचे. जनरल बातम्या जे पोहोचवतात ते हेर वेगळे असतात, आणि काही असे अंतरंग हेर असतात की जे जनमानसामध्ये जाऊन सिव्हिल ड्रेसवरती साध्या कपड्यांमध्ये जातात आणि त्यांच्या मनातलं जाणून घेतात. मग शिवाजी महाराजांना सांगितण्यात आलं की छत्रपती असं एक व्यक्तिमत्व गोड असे, संतांच्या सर्व लक्षणामध्ये त्यांचं जीवन आहे, निस्पृहता निरपेक्षता अशी आहे. आणि हे सर्व छत्रपतींच्या कानावरती जगद्गुरूंच्या बद्दल सांगितलं आणि त्यांच्या मनामध्ये वाटलं की यांची भेट घ्यावी. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचं चारित्र्य विचार ऐकतात तेव्हा भेट घ्यावी अशी इच्छा होते. आणि मग त्याच्या अगोदर जाणलं राजांनी की यांची स्थिती कशी काय. म्हणाले एक काळ असा होता की त्यांची सावकारी होती, एक काळ असा होता, एका मुखातून ऐकलं, खरं खोटं माहीत नाही, 65 लाख रुपयाची प्रॉपर्टी जगद्गुरूंची 400 वर्षापूर्वी होती. दमनी गाडी माहितीये का, छोटीशी गाडी असते. जर गोऱ्यांना शिकवायचं असेल तर छोटी गाडी वापरतात, आमच्याकडे दमनी गाडी म्हणतात, छकडं. त्या दमनी गाडी भर छत्रपती जाणून घेतात. जगद्गुरूंची श्रीमंती एवढी होती की सावकारी होती. सावकारी म्हणजे बँकच स्वतः, ते बँक त्यांची स्वतःची बँक होती, काढली नव्हती, परंपरेने श्रीमंती होती. लोकांना जर काही अडीअडचण असेल तर कर्ज महाराजांकडे लोक यायची. कोणी शेती गहाण ठेवतं, कोणी काही. मग त्या काळामध्ये सुद्धा स्टॅम्प होते की नाही माहीत नाही, पण त्याला दस्तऐवज करून घेत होते की एवढी जमीन एवढ्या पैशासाठी. एकानं प्रश्न केला, महाराज तुमचे बी महाराज लोक सावकारी करत होते का. अरे म्हटलं श्रीमंती जरा असेल आणि बँक जर नसेल, नडल्या अडल्यांसाठी महाराज शेवटचा आधार म्हणजे जगद्गुरू.
जेव्हा त्यांच्या वाटण्या झाल्या म्हणण्यापेक्षा दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला आणि त्यांना वाटलं की या समाजावरचं कर्ज आता घ्यायचं पण नाही आणि आपल्याला काही विशेष ठेवायचं आहे. मग हे सगळे मी गहाण खत मी आता इंद्राणीमध्ये बुडवतो आणि मग कानोबारा म्हणू लागले, महाराज तुम्हाला प्रपंच आहे की मला माहित नाही, पण माझे सुद्धा मुलं बाळं आहे. तुम्ही तुमच्या हिश्श्याचे बुडवा की ठेवा मला सांगू नका, पण माझ्या हिश्श्याचे मला देऊन टाका. 2 भाग केले. त्यांच्या हिश्श्यावरती खत स्टॅम्प दमनी गाडीवर आले बरं का. छोटी गाडी म्हणजे एक धरून घ्या 1 ते 2 क्विंटल. काय पैसे नाही, सावकारी कागद, आणि तेवढे बुडवले. आणि आज महाराजांच्या घरामध्ये जिजाऊंना चुलीवर टाकायचा प्रश्न आहे असं छत्रपतींना सांगितलं. परिस्थिती मोठी दयनीय आहे. पण एवढं जरी झालं, महाराजांना वाटलं यांना काहीतरी द्यावं. म्हणे सुरुवातीला राजांचे नजराणा पाठवला. भरजरी वस्त्र, हिरे माणिक मोती सोनं नाणं जे असेल ते ताटाच्या ताटं भरले. अब्दागिरी पाठवली, मेना म्हणजे पालखी पाठवली, दिवट्या छत्री सगळं पाठवलं. जा आणि त्यांना ही भेट छोटीशी द्या. संतांकडे राजाकडे बालकाकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, आणि म्हणून राजांनी काय केलं हे सगळं पाठवलं. त्याच्यामागे 2 कारणं होते. एक म्हणजे त्यांचा सन्मान, दुसरं म्हणजे संतांचा आदरयुक्त अशी दक्षिणा त्यांना द्यायची ती. आणि यांच्यामध्ये निरपेक्षता किती आहे, वैराग्य आहे का, असे 2-3 धोरणं छत्रपतींच्या मनामध्ये होती. आणि नजराणा पाठवला. आणि तेव्हा जो प्रसंग घडला त्या प्रसंगाचं सर्व आपल्या अभंगामध्ये महाराज सांगतात. त्या प्रसंगाचे 9 अभंग आहे गाथ्यामध्ये. मला एवढंच सांगायचं होतं, त्याचा विस्तार पुढे करणार आपण. 637 ते 45 असे अभंग मामासाहेबांच्या गाथ्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज भेटीसाठी आले तेव्हा त्यांनी नजराणा पाठवला, त्यावेळचे अभंग असं त्या प्रसंगाचं नाव आहे. आणि त्या प्रसंगातला 637 ते 645 9 अभंग पैकी हा शेवटचा गाथ्यामध्ये याचा क्रमांक 645 असा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही एक चिंतन करण्यापूर्वी कीर्तन कशासाठी आहे सर्वांनाच विदित आहे, परंतु सांगणं माझं कर्तव्य आहे. आपल्या श्री क्षेत्र कळमदरी तालुका चांदवड जिल्हा नाशिक अशा पवित्र गावामध्ये आपण सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ परिसरातील सर्व प्रेमळ भाविक सज्जन गाणारे वाजणारे सगळे मंडळींच्या प्रयत्नामधून गेल्या 26 वर्षापासून आपण हा सोहळा संपन्न करतो. याही वर्षी तो आपण होऊ घातलेला आहे. या सोहळ्याचं हे 4था दिवस आहे ना, आणि 4थ्या दिवशी आज. मग सप्ताहाचं काय कारण असलं पाहिजे तर वैकुंठवासी गुरुवर्य यादव बाबा स्वामी त्यांच्या पुण्यस्मरणार्थ एक श्री नृसिंह भगवान नृसिंहांच्या जयंतीच्या निमित्ताने हा सप्ताह सर्व कळमदरे ग्रामस्थ आपण तो संपन्न करतो. प्रभू श्रीरामांचा नवमीचा उत्सव असेल, कृष्ण अष्टमी असेल, हे 2 सोहळे गावोगावी होतात. पण नृसिंह जयंतीचा जो आणि सप्ताह तो क्वचित ठिकाणी म्हणजे आहे बऱ्यापैकी, परंतु आणि त्याही भगवंताच्या प्राकट्याच्या निमित्तानं अवतार उत्सवाच्या निमित्तानं हा सोहळा संपन्न होतो. अनेक थोर गुरुवर्य तुकाराम बाबा जेहूरकर, रमेश महाराज असतील, आता सगळ्यांच्या नाव एवढे काही, पण या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने कृपेने दादा समोर आहे, गांगुर्डे दादा आहे, सगळीच मंडळी. आता सगळ्यांच्या नावं मी घेत नाही कारण 9च्या आत झालं पाहिजे सर्व. आणि तुम्हाला सर्व नाव माहीत आहे, क्षमा करा. सगळ्या प्रेमळांच्या, सगळ्या विद्वानांच्या, गाणारे वाजणारे चोपदार बाबा सगळ्यांच्या आणि श्रोत्यांच्या चरणावरती मी माझं मस्तक नमवतो आणि सेवेला आरंभ करतो. विठ्ठल विठ्ठल अभंगाची भूमिका जर या ठिकाणी आपण पाहायची ठरवली, आज एकादशीचा पर्व काल आहे. सगळ्यात महत्वाचं दिवस माझा 7वा दिवस घेत होतो, परंतु आज एकादशी आहे, तुम्ही एकादशीचं सांगा असे श्रावण दादा कोणीतरी बोलले. पर्व काल आहे एकादशीचा. 2 व्रत तुकोबाराय म्हणतात की 2 व्रत करा.
एक एकादशी करा आणि त्याच्या जोडीला सोमवार सुद्धा सांगितला. एकादशी व्रत सोमवार न करी, एकादशी व्रत सोमवार न करी, एकादशी व्रत सोमवार करे, एकादशी व्रत सोमवार करे. कोणाची गती होईल नेणो, कोणाची गती होईल नेणो, कोणाची गती होईल नेणो. काय करू बहु वाटे तळमळ, काय करू बहु वाटे तळमळ. कोणाची गती होईल नेणो, कोणाची गती होईल नेणो. काय करू वाटे तळमळ, काय करू वाटे तळमळ. महाराज म्हणतात की एकादशी व्रत प्रत्येकाने केलं पाहिजे. एकादशी व्रत सोमवार न करीती कोण यांची गती होईल नेनो. जर का हे एकादशी करत नसतील तर यांची गती काय होईल मला सुद्धा सांगता येणार नाही. जगद्गुरु हे त्रिकालज्ञ होते. संत हे मागचा काळ, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ जाणतात. मी तुमचं काय वाईट होणार हे मला स्पष्ट दिसतंय. जे एकादशी उपवास करणार नाही, कोण यांची गती, कोण म्हणजे माहीत नाही मला काय होईल, फार गंभीर असा परिणाम होणार एवढं बाकी नक्की असा सूचना किंवा इशारा जगद्गुरु देतात. कोण यांची गती होईल नेनो. मी तुम्हाला सांगतोय पण तुम्ही जर नाही ऐकलं, महाराज म्हणतात मी सांगतो पण हे का नाही ऐकत, हे सगळे आंधळे. सांगणाऱ्या सहित आहे बरं का. हे कीर्तन माझ्यासाठी पण आहे, तुमच्यासाठी पण आहे आणि माझ्यासाठी पण आहे. प्रत्येक वक्त्यामध्ये एक श्रोता दडलेला असतो. प्रत्येक वक्त्यामध्ये एक श्रोता दडलेला असतो. माझं सुद्धा मी ऐकतच असतो. कारण इथून जे बोललं जातं ते भगवंताच्या ज्ञानोबाऱ्यांच्या कृपेनं, जोग महाराजांच्या कृपेनं आपण बोलतो. आपण आपल्या बडी नाही मी बोलतो, सखा कृपावंत वाचा त्याची. महाराज म्हणतात काय करू बहु वाटे तडमोड. मी सांगतो पण ऐकत नाही. आंधळी सकळ बहिर्मुख आहे. बहिर्मुख म्हणजे काय, आपल्या इंद्रियांचे सगळे तोंड बाहेर आहे. बाहेर कान बाहेरचं ऐकतात, डोळे बाहेरचं पाहतात, पाय कुठेतरी चालतात, म्हणजे इंद्रिय बाहेर आहे. त्याला म्हणतात बहिर्मुख. बहिर म्हणजे बाहेर, मुख म्हणजे तोंड. पण ते सगळे इंद्रिय आपला अंतर्मुख करायचे. कीर्तन कशासाठी ऐकायचं, बाहेरचे इंद्रियांचे तोंड आत वळवायचे. याला म्हणतात अंतर्मुख होणं. अंतर म्हणजे मध्ये, आत जायचं. आपण आत चला, आत चला म्हणे. मग बाहेर पाहायचं नाही का, पहा किती दिवस बाहेर पाहायचं. नुसतं कीर्तन ऐकणं, हरिपाठ म्हणणं, पंढरपूरला जाणं, देवाचं दर्शन घेणं, तीर्थयात्रा करणं, हे सगळे बहिर्मुख झाले सगळे कर्म. हे आपल्या आध्यात्मिक वाटचालीसाठी पोषक क्रिया आहे. देवाची रोज पूजा करणं, गंध लावणं, आता तो पुढे येईल पद तेव्हा आपण बोलणार. गंध लावणं, माळ घालणं, एकादशी करणं, हे सगळे बाह्य अंगाने आणि उपासना सांगितली. पण एवढ्यावरती थांबायचं नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपली आंतरिक स्थिती, आध्यात्मिक स्थिती जर वाढवायची असेल तर या साधनांच्या द्वारा आपण त्या स्थितीपर्यंत जायचं. म्हणजे अंतर्मुख व्हायचं. काय करू बहु वाटे तोडमोड, आंधळी सकड बहिर्मुख. असा एकादशीचा पर्वकाल आहे. तिसऱ्या पदावर जेव्हा येऊ तेव्हा त्या व्रताच्या बद्दल आपण बोलणार. पण तूर्त आपण अभंगामध्ये प्रवेश करावा लागेल. अभंगाची भूमिका काय असली पाहिजे थोडंसं आपण दिग्दर्शन केलं की अभंग प्रासंगिक आहे. मग प्रसंग काय घडला तोच प्रसंग कंटिन्यू करायचा. विठ्ठल विठ्ठल जेव्हा महाराजांनी मग ते भालदार चोपदार पाठवले, अब्दागिरी पाठवली, नजराणा पाठवला, पालखी पाठवली आणि देहूला ही सर्व मंडळी आली. विचारत विचारत महाराजांच्या घरासमोर थांबले सर्व. तेव्हा महाराज घरी नव्हते.
तुकोबा इथेच राहतात का? हो हो हो. त्यांची मुलगी आली, त्यांच्या पत्नी आल्या. कोण पाहिजे? महाराजांचं दर्शन होईल. महाराज बाहेर गेले. काय आणलं? अहो आम्ही नजराणा आणलेला आहे. चुलीवर काय टाकावा हा रोजचा प्रश्न होता. जिजाऊंना वाटलं बरं झालं, द्रव्य आलं, राजाने पाठवलं. छत्रपती त्यांच्या कानावर आमची स्थिती गेली आणि त्यांनी फार मोठं धन पाठ. आनंद वाटला. पण योग असा की तेवढ्याच बाहेरून म्हणा, भंडाऱ्यावरतून म्हणा, भामचंद्रावरतून महाराज आले आणि त्यांनी बघितले सर्व. आपल्या दारासमोर एवढा हा लवाजमा कसं काय? आणि मग महाराजांचं दर्शन घेतलं. त्या सेवकांनी, दूतांनी सांगितलं, आम्ही छत्रपतींकडनं आलो आणि तुमच्यासाठी हे राजांनी पाठवलं. अंगणामध्येच बरं का. एकदा महाराज त्या लोकांकडे पाहतात, त्या धनाकडे पाहतात. ते ताट होते आणि त्या ताटावरती भरजरी वस्त्र झाकलेलं होतं. ते त्यांनी असं उघडलं. बघा, लख लख मोती, हिरे, माणिक जे काही असतील जड जवाहीर, ही सर्व धन तुमच्यासाठी आणलंय. जगद्गुरु त्या धनाकडे पाहतात, त्या सेवकांकडे पाहतात. त्यांना ते काहीच बोलले नाही. आणि मग देवाला बोलायला लागले. देवाला आठवलं, देवा तू याच्यामध्ये मला भ्रमात टाकू नको बरं का. या संपत्तीमधून मी बाहेर पडलोय. एक काळ असा होता आमचा की हे धन, ही संपत्ती, याच्या मधला मी आहे. करोडपती माणसं असतात, अब्जोपती माणसं जेव्हा परिस्थितीने डब घ्यायला गेले तरी सुद्धा त्यांना माहित आहे श्रीमंती काय असते. ते कपडे कसे असतात, गाड्या घोड्या, हे सगळं वैभव, या वैभवामधून देवा तूच आम्हाला काढलं. तेव्हा सुद्धा मी तुला म्हणालो होतो, दुष्काळ पडला, मला वाईट वाटलं नाही. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली. बरे या दुष्काळी पीडा केली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली. बरे या दुष्काळी पीडा तेव्हाही मी म्हटलो बरं झालं देवा, खूप बरं झालं. धनाच्या मागे अनर्थ किती सर्व मी वाचलं. मी पुराणांचा अभ्यास केला, मी शास्त्रांचा अभ्यास केला. पाहिली पुराणे धांडुडीली दर्शने, ऐसा न देखील. पुढचं पदाशी मला घेणं देणं नाही. मी जेव्हा पुराणं पाहिली, शास्त्र पाहिली, भागवताचे, नाथ भागवताचे पारायण केले, ज्ञानेश्वरीचे पारायण झाले, तिथे मला भागवतात समजलं की 15 अनर्थ आहे. आणि या धनात मी होतो, पण धनातून आता तुम्ही बाहेर काढलं. तुम्हीच दुष्काळ पाडला आणि तुम्हीच माझं धन, तुम्हीच काय तुमच्या इच्छेनं सर्व केलं. बरे झालं देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. कधी कधी गरिबी चांगली असते आणि कधी कधी श्रीमंती अशी हवीशी वाटते. पण जितका मोठा व्याप तेवढा माणूस व्यस्त असतो. वाढावे संतांनी, प्रत्येकाची इच्छा आहे. ल्यावं खावं बरवं असावे सदैव. ल्यावे म्हणजे परिधान, चांगले कपडे घालाय. मला पण वाटतात, तुम्हाला पण वाटतात, चांगले कपडे, चांगलं अन्न, चांगलं घर, चांगलं पत्नी, चांगलं सर्व. बरे झाले. पण या सगळ्यांचा मी त्याग केला. ल्यावे खावे बरवे असावे सदैव. ज्यासी प्रपंचाचा अतिविस्तार, त्यासी भाग्य म्हणती थोर. त्या जो नाना भोगे पाडी शरीर आपले. जेवढा मोठा माणूस ना तेवढा व्याप जास्त असतो, बहुव्यापी असतो. आम्हाला 7 का वाजले यायला. व्याप. आमच्या अंबादास दादा, कांदा बाहेर होता, एवढा टाकतो फक्त. एक म्हणे गायीला गाय धुवायची, आमच्या नवनाथ तात्या म्हणे गाय धुवून येतो. कोणाचं कंबर दुखतं, कोणाचं काय. फक्त म्हटलं मला तर लवकर जावं, मला मारतील ते लोक, मी जर नाही गेलो तर. वेळेच्या आत गेलं पाहिजे. तुमचे कारण मी त्यांना काय सांगू. म्हटलं मला गाडी द्या, मी माझा निघतो. विठ्ठल विठ्ठल व्याप आहे. ज्यासी प्रपंचाचा अतिविस्तार. महाराज म्हणतात तो विस्तार पण मी पाहिला, मी श्रीमंती पाहिली, मी सर्व पाहिलं.
वैभवातून बाहेर आलो पुन्हा तुम्ही माझ्या नशिबामध्ये पुन्हा धन आणतोय. या दिवट्या, हे छत्र, चामर, हे सर्वांमधून मी बाहेर पडलो. दिवट्या, छत्री, घोडे हे तो बऱ्यात न पडे. राजे, मग महाराज म्हणतात की तुम्ही हे घेऊन जा परत, पण सेवक म्हणतात की तुम्ही राजांचा अपमान करता. हे काही कोणी सरपंचानं पाठवलं नाहीये, राजाचं धन आहे आणि म्हणून तुम्ही त्याचा स्वीकार करा. महाराज म्हणतात की तुमचे राज्य उदार आहे, कळालं आम्हाला. तुम्ही कळले ती उदार, तुम्ही कळले ती उदार, साठी परीसाची गार. राजा मोठा दयाळू आहे, उदार आहे, पण ते गारगोटी देतात आहे आणि हिरा घेतात आहे. असे राजे तुमचे मोठे हुशार आहे. एका संताची परीक्षा आहे ही भगवंतच घेतो असं तुकोबाऱ्यांचं मत होतं. राजांच्या द्वारा अजूनही अपेक्षा आहे का? पण साधूचं पहिलं लक्षण जर कोणतं असेल तर निरपेक्षता. भागवतामध्ये निरपेक्षता हे पहिलं लक्षण सांगितलं. आणि निरपेक्षता म्हणजे नाकवाला साधू. निरपेक्षता म्हणजे अपेक्षा नाही, कोणाकडे कोणतीच अपेक्षा ज्याला नसते तो नाकवाला साधू म्हणजे नाकदार. आणि ज्याच्याजवळ अपेक्षा आहे काही मिळावं, हे भेटावं, ते भेटावं, तर तो नकटा साधू आहे. नकटा शब्द मोठ्यांचे. निरपेक्षता, निरपेक्ष, शांतता, मौन हे साधूचे लक्षण सांगितले. कोणाजवळ काही मागायचंच नाही आणि दिलं तरी घ्यायचं नाही, ही साधूची निरपेक्षता आहे. विठ्ठल विठ्ठल हात पसरीजी नाही धिग त्याची. काही मागणे आम्हा अनुचित, मागणं माहिती नाही, कोणाजवळ काही हात पसरणं माहिती नाही बरं का. आणि म्हणून तुम्ही मला हे काही देऊ नका. पण राजांचा हा अपमान होईल, मग काय करावं? तुकोबाराने कागद घेतला आणि त्या कागदावरती एक पत्र लिहायचं ठरवलं. राजे, तुमची भावना, तुमचे विचार मला पटलो, परंतु तुम्हाला वाटत असेल की हे धन, हे वस्त्र मला दिल्यानंतर समाधान वाटेल. तुमची चूक आहे असं मला म्हणायचं नाही, परंतु मी याचा स्वीकार करू शकत नाही. मग तुम्हाला असं वाटतं की महाराजांची स्थिती एवढी गंभीर आहे, खाण्यापिण्याची आबाळ आहे, हे त्यांना द्यावं, त्यांना सुख वाटेल, समाधान वाटेल, हीच तुमची इच्छा असेल, आम्हाला समाधान वाटावं जर असं वाटत असेल तर तुम्ही काय करा त्याचा विचार सांगितला अभंगाच्या पहिल्या चरणात. आम्ही देणे सुखी, 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 मना
तुम्ही. तुमच्या मनात जर आम्हाला सुख मिळावं असं वाटत असेल तर आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. अभंगाच्या प्रथम चरणात महाराजांना उपदेश करतात. जगद्गुरु छत्रपतींना उपदेश करतात. अभंगाची सुरुवात आम्ही शब्दानं करतात. आम्ही तेणे सुखी. आता आम्ही शब्द अनेक वचनी असा आहे. पत्र कोणासाठी आहे? महाराजांसाठी. कोण लिहित आहे? महाराज लिहित आहे. मग आणि धन कोणाला देतात आहे? तुकोबाऱ्यांना. फक्त त्यांच्या पुरतं बोलणं चाललेलं आहे पहिल्या चरणामध्ये असं वाटतं. पण अभंगाची सुरुवात महाराज अनेक वचन हे वापरतात. आम्ही आम्ही म्हटलं की मग आता आम्ही मध्ये एक व्यक्ती येत नाही. आम्ही सर्व आलो बरं का कीर्तनाला. आम्ही येतोय कीर्तनाला. गाडीत जर 10-5 लोक असतील तर आम्ही गाडी करून येतोय. तसं आम्ही तेणे सुखी थोडा सुटसुटीत आणि आपण त्याचा विस्तार करतोय. मग आम्ही शब्द का वापरला? आम्ही जेव्हा तुकोबाराय बोलतात आहे, प्रसंग घडलाय, प्रसंग त्यांच्या जीवनातला आहे, पण त्याच्यातलं जे काही वचन आहे, त्यांचं जे काही बोलणं आहे, त्यांचं जे पत्र आहे, त्याचा जो मजकूर आहे तो सर्वांसाठी आहे. आम्ही या शब्दाने आमच्यासारखे जे साधक आहे, साधू आहे, संत आहे, त्या सर्व संतांना असं वाटतं की जर का समाजाने, आता बघा 140 किंवा 45 कोटी एवढे लोक आहे भारतामध्ये, त्या प्रत्येक या आपल्या भारताचे प्रतिनिधित्व कोण करतात? आजच्या तारखेला परमपूज्य मोदीजी करतात. त्यांच्या काही मुलाखती मागे बघितल्या तुम्ही, मी पण ऐकल्या. मोदीजींची एक मुलाखत अमेरिकेतला कुठला एक व्यक्ती, त्याचं नाव माहीत नाही, विदेशी माणसाने ती मुलाखत घेतली. 2 तासाची मुलाखत आहे. आत्ता मागच्या 8 दिवसापूर्वी प्रसारित झाली, पुनर्प्रसारण झालं त्याचं. त्यांचा जीवनाचा चित्रपट किंवा जीवनपट त्यांनी उलगडला. देश विदेशामध्ये मोदीजी जातात. ते म्हणतात की जेव्हा मी अमेरिका, फ्रान्स, लंडन, युगोस्लाविया कुठल्याही देशात जात असेल आणि जेव्हा मी त्या पंतप्रधानाशी जेव्हा मी हातात घेतो, हातात हात देतो किंवा घेतो, जेव्हा आमचे हात जुडतात ना, तर माझा हा हात आहे 140-45 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व मी करतोय. या हातामध्ये एवढ्या लोकांची शक्ती, त्यांच्या संवेदना आहे. म्हणजे हात मिळवत असताना बघा तुमचे मोदींचं चालणं बघा, त्यांचं उभं राहणं बघा, त्यांच्या प्रत्येक क्रिया बघा. नाही तर आपण पण नको ते हालचाल करतो. म्हणजे माझ्या पुरतं बोलतो, मी सुद्धा नको ते हालतो कधी कधी. काही हालायची गरज नाही, असं तसं. आता बरेच कीर्तनकार आहे ना, अंगविक्षेप करतात. वाकडे होतील, माईक कुठे ते कुठे, काय काय बोलतील, काय विचित्रपणे सगळ्या गोष्टी. पण बॉडी लँग्वेज आहे बरं का, फेस लँग्वेज आहे. सर समोर बसले म्हणजे शरीराची एक भाषा आहे, चेहऱ्याची पण एक भाषा आहे. परमपूज्य वैकुंठवासी सातारकरांनी सांगितले का कीर्तनामध्ये 20-25 वर्षापूर्वी, खूप गोड बोलतात बाबा, बोलायचे. कीर्तनकाराला यशस्वी होण्यासाठी 3 गुणाची आवश्यकता सांगितली की जे आत्ताच्या वक्त्यात नाहीये. एक, वक्तृत्व चांगलं पाहिजे, स्पष्ट बोलणं पाहिजे. दुसरं, थोडंफार संगीताचं, स्वराचं ज्ञान पाहिजे. आणि तिसरं, त्याच्याकडे थोडासा अभिनय पाहिजे. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, बोलण्याची एक धार असते. एक सरळ रेषेत बोलतात, काय उतार चढाव करत नाही. मग त्यांचंही बोलणं रट्टाळ वाटतं, ऐकावं असं वाटत नाही. जर का श्रोत्यांच्या चेहऱ्याकडे पाहून जर वक्त्याला बोलता आलं नाही तरी सुद्धा तो अपयशी ठरत असतो. असो, मुद्दा काय चालला, 140 कोटी देशाचा जो राजा आहे ना. मग आता तसं जर बघितलं, मोदीजी साधू आहे बरं का. हे कपडे फक्त त्यांना त्यांच्या वैभवानुसार नाही, आपल्या देशाचं वैभव आहे, त्यांच्या कपड्यांचा विचार, त्यांच्या बोलण्याचा विचार, हे सर्व त्यांचा हात जेव्हा पुढे जातो ते 140 कोटी लोकांचा मी प्रतिनिधित्व करतो. मी सेवक आहे, प्रधान सेवक, पंतप्रधान नाही, प्रधान सेवक आहे, मी नोकर आहे, मोदीजी म्हणतात. कशासाठी चालला हा विषय? विठ्ठल विठ्ठल आम्ही शब्द का वापरला त्याच्यासाठी चाललंय. तुकाराम महाराज हे संतांच्या परंपरेतले, परंतु त्यांच्यापासून संप्रदायाला आरंभ आहे.
या सगळ्या विश्वाचे ते गुरु आहे, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. जे नामदेवरायांचे पुढचे अवतार आहे, म्हणजे ते जे बोलतात आहे ते सगळ्या संतांचं मत आहे. आणि म्हणून सर्व संतांच्या दृष्टिकोनातून आम्ही शब्द वापरला. आम्ही म्हणजे सर्व संत. ज्ञानोबापर्यंत किंवा तिथून सर्व संत, सगळ्या संतांना एकच वाटतं की या सर्व समाजाने विठ्ठलाचं चिंतन करावं. ज्ञानोबाराय, नामदेवराय तीर्थयात्रा करतात ते कशासाठी? तर विठ्ठलाच्या नावाचा प्रचार करणं, प्रसार करणं, आणि जिथे विठ्ठल आवडत नसेल तिथे विठ्ठलाची आवड निर्माण करणं, एवढा हा उद्देश. तीर्थांना तीर्थत्व आणून देणं, त्यांची पवित्रता पुन्हा आणून देणं, एवढे कामं ज्ञानोबारांच्या मनात होते. जनमानसापर्यंत जाणं. आज जी पंढरपूरची वारी एवढी मोठी विकसित झाली त्याचं कारण ज्ञानोबा आहे. समाजापर्यंत विठ्ठल घेऊन गेले. अहो तुकोबाराय तर देवाला विकायलाच निघाले. देव घ्या कोणी देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, कोणी देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आय ताला घर पुसोनी, आय ताला घर पुसोनी, देव लगे देव न लगे, देव लगे देव न लगे. आई तारा घर बोलोने, आई तारा घर बोलोने, देव लगे देव न लगे, देव लगे देव न लगे. देव घ्या कोणी घ्या, आयता आलाय, आयता आला घरपासून. लोक काय म्हटले? देव न लगे, देव न लगे. अरे महाराज तुम्हाला देवाच्या, आम्हाला देवाचा नामचा काही संबंधच नाही. आम्ही सकाळी 4 वाजता उठतो, रात्री 11-12ला झोपतो. सकाळपासून रात्रीपर्यंत कुठेही देवाचा संबंध येत नाही. आमचं देवाच्या बद्दल काही नडलेलं पण नाही. आपल्या गावातले कोणीच नाही म्हणत असं. देव न लगे, देव न लगे, साठवणीची रुंदले जागे असो. पण आम्ही शब्द एवढ्यासाठी वापरला, देवाचं चिंतन आणि प्रत्येकाने करावं. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आता या पहिल्या चरणामध्ये विठ्ठल हा शब्द निवडला. देवाला अनंत नाव आहे. अनंत म्हणती माझी स्वामी ती, अनंत नामे त्या ते म्हणून या. एवढे नाव असताना या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये विठ्ठल हे नाव वापरलो. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. म्हणा माता विठ्ठल 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 श्री क्षेत्र पात्र शंभे ते पंढरपूर दिंडी सोहळ्यामध्ये विठ्ठल जप चालतं बरं का. 30 मिनिटं 1 तासभर फक्त विठ्ठल 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 असं दाबून म्हणायचं. असं नाही करायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. ठला ठ जोडायचा, दाबून द्यायचं, दाबून म्हणायचं. एक क्लिप आली होती. एक डॉक्टर आहे, डॉक्टर होते का विचारवंत होते, पण त्यांनी सांगितलं हृदयाचा जो अटॅक येतो, हृदयाकडे जे रक्तपुरवठा होतो ना, त्याच्या काही रक्तवाहिन्या असतात, ब्लॉकेज, चोकअप होणं. किती ब्लॉकेज आहे? एकाचे 6 निघाले म्हणजे तुमचं बायपास करावं लागेल. एकाचे 4 निघाले, 3 जरी निघाले तरी डॉक्टर लोक बायपास करायला सांगतात. बायपासचं ऑपरेशन 5 ते 7 तास चालतं, 8-10 लाख रुपये खर्च येतो. का झालं हे? हृदयाकडे रक्ताचा पुरवठा कमी झाला. त्याचे बरेच कारण आहे, मला तिकडे जायचं नाही. मग जेव्हा 3-4 ब्लॉकेज असतात तेव्हा एक पायाची नस काढतात आणि तिला बायपास, ती जोडून तिला डायरेक्ट हृदयाकडे अटॅच करतात, म्हणजे रक्तपुरवठा प्रवाहित होतो. आणि जर का हृदयाला रक्तपुरवठा कमी पडला तर माणूस मरतो. मग जर का मरू नये असं वाटत असेल तर त्यांचं म्हणणं आहे की विठ्ठल विठ्ठल म्हणा. असं का म्हणा? विठ्ठ ठ ठ हा शब्द ठला ठ जोडलाय. ठ ठ
बऱ्याचदा किंवा बराच काळ बरेच वेळ जर आपण त्याचा जप केला तर ब्लॉकेज मोकळे होतात. कीर्तन हे याच्यामध्ये भक्ती पण आहे, योग पण आहे, ज्ञान पण आहे, उपासना पण, सगळ्या गोष्टी विठ्ठलाच्या चिंतनाने होतात. विठ्ठल म्हटल्याने किंवा गायन केल्याने एक प्राणायाम होतो बरं का, तो पूरक रेचक कुंभक असा. आपल्या सर्व नसा, मेंदूकडे जो रक्तपुरवठा जातो त्या नसा शुद्ध होतात. प्राणायामाने काय होतं, नाडी शुद्धी होते. नाडी शुद्ध करायची असेल तर जप सांगितला, प्राणायाम सांगितला, रोज आपण करा 5-10 मिनिटं. नाही जर केलं तर मग बायपास करा, आणि बायपास केलं की मग बायपास निघून जा. कडमदऱ्याला यायचं नाही. अहो बायपासच रोड आहे, मध्येच यावं लागतं म्हणे महाराज. बरेच लोक बायपास गेले पण आम्ही बाकी आलो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग त्यांनी जप करायला सांगितलं आणि जप सुरू झाला. तास, 2 तास, 4 तास, 10 दिवस, 5 दिवस, आणि नंतर मग त्यांची तपासणी करण्यात आली. तर रक्ताभिसरणाची क्रिया वाढली चांगल्यापैकी, हृदयाकडे रक्तपुरवठा चांगला व्हायला लागला, आपला मेंदू फ्रेश होतो, आपला चेहरा टवटवीत होतो. जे सतत कीर्तन ऐकतात, जे सतत भजन, गायन, हरिपाठ, कथा, कीर्तन, पायी, हे त्यांचे चेहरे बघा तुम्ही. खायला कमी जास्त असेल, गरिबी असेल, सोडून द्या विषय, खाणं असेल, परिस्थिती पत्राचं घर आहे, पण प्रसन्नता, तेजस्विता असते बघा तुमच्या चेहऱ्यावर. आहे का? माझं मी नामस्मरण काही एवढा मोठा नामधारक नाहीये, परंतु असो, समाधान ज्याला म्हणतो आपण, समाधान असतं ज्याच्या जीवनामध्ये विठ्ठल आहे. जगद्गुरु जेव्हा आले तेव्हा त्यांना जगामध्ये कमी वाटलं. काय वाटलं कमी? वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाची. बघा 6 गोष्टी वाढल्या पाहिजे आणि त्या त्यांनी वाढविले सुख, भक्ती, भाव, धर्म. या 6 गोष्टी वाढवल्या पैकी पहिल्यांदा काय आहे? वाढावया सुख, आणि शेवटचं काय आहे? कुळाचार, नाम विठोबाची. आता शेवट विठ्ठल आहे आणि सुरुवातीला सुख आहे. याचा अन्वय काय लावायचा? ज्याला सुख पाहिजे असेल त्याने विठ्ठलाचं नाव घ्यायचं, ज्याला सुख पाहिजे असेल त्याने पंढरपूरला जायचं. या देवाला सुख म्हणतात बरं का. सुख पंढरीये आले, तुकोबाऱ्यांचे का अभंग आहे. पंढरपुरामध्ये कोण आलं? म्हणे सुख आलं. सुख पंढरीये आले, निधान देखिले, असं काय अभंग आहे. म्हणजे सुख, तुम्हाला बी सुख पाहिजे. इथे कोण असं आहे की त्यांना सुख नकोय? मज लागे दुःख व्हावे, ऐसे कोणी भावी ना जीवे. कोणालाही वाटत नाही मला दुःख व्हावं. म्हणजे थोडस सुख पाहिजे. मग मला सुख पाहिजे, तुम्हाला सगळ्यांना सुख पाहिजे. आणि आपल्या जीवनात जर विठ्ठल नसेल तर सुख कसं काय मिळेल? जगद्गुरु म्हणतात की सुख पाहिजे का? मग विठ्ठलाच्या वारीला चला, विठ्ठलाकडे चला, विठ्ठलाच्या पाय धरा. ओ, आणि विठ्ठलाकडे जेव्हा, आता हा संसार जो आहे हा एवढा मोठा भयानक आहे, पण भगवान कटेवर हात ठेवून म्हणतोय की तुम्ही काही घाबरूच नका. तुम्ही माझं नाव घेताय ना, नावा या उधारी सजून या संसारी तारू झालो. माझ्या नावरूपी नावेमध्ये तुम्ही बसा. कळालं का तुम्हाला? माझ्या नावरूपी नावेत बसा. म्हणजे विठ्ठलाचं नाव घेऊन जर तुम्ही प्रपंचामध्ये चाललात, प्रपंच करा, सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार, माड घाला, संसार करा. अहो हरिपाठाचा पहिला अभंग 3रं चरण काय म्हणतात? असोनी संसारी जीवे गुकरी, असोनी संसारी जीवावे गुकरी, असोनी संसारी जीवावे गुकरी, असोनी संसारी जीवावे गुकरी. वेद शास्त्र मुभारी माया सदा, वेद शास्त्र मुभारी माया सदा, वेद शास्त्र मुभारी माया सदा, वेद शास्त्र मुभारी माया सदा. हरि मुखे मना, 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 हरि मुखे हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे
हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा. आसोनी, हा आसोनी शब्द खूप महत्वाचा आहे. सगळ्या लोकांना या आसोनी शब्दामध्ये सामावून घेतलं ज्ञानोबांनी. ज्ञानोबांचा पदर एवढा मोठा आहे कारण ते आई आहे. आईच्या पदराखाली बाळ झाकून घेते. ते म्हणतात की तुम्ही संसारात असाल तसे असाल तरी चालेल. आसोनी, एक म्हणजे आमचे कांदे, एक म्हणजे शेती, एक म्हणजे व्यापार, जे काय असेल ते असेल, सर्व कारभार तुमचा, काही अडथळा येत नाही. आसोनी, असू द्या. नोकरी म्हणे माझी म्हणे असू द्या, व्यापार आहे असू द्या, जे असेल ते असू द्या, असू द्या. आणि बाकीच्यांनी सांगितलं संसाराचा त्याग करा. ज्ञानोबा म्हणतात की नाही नाही असू द्या, असू द्या. हा हरिपाठ आपल्यासाठीच आहे बरं का. प्रापंचिक लोकांसाठीच हरिपाठ आहे मुख्यत्व. याचा अधिकारी कोण आहे माहिती आहे का? संसारी जीव आहे. आणि म्हणून हा मुद्दा एवढाच आहे आपला की विठ्ठल, विठ्ठलाचं नाव घ्या आणि प्रपंच करा, चिंता करायची गरज नाही. एक मुद्दा, विठ्ठल या नामाचा जर उच्चार केला तर विठ्ठल किंवा विठोबा, काय याचा अन्वय? भक्तिशास्त्रामध्ये याचं चिंतन आलं. वी म्हणजे ज्ञान, वी म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे आकार. ज्ञानाचा आकार म्हणजे विठ्ठल. विठ्ठल वीचा केला ठोबा त्याशी म्हणती विठोबा. विठ्ठ हा रस आहे, वी हा विठ्ठल हे एकच नाव जगद्गुरूंनी घेतलं अनंत नावापैकी. या विठ्ठल, आता हा विठ्ठल कमरेवर हात ठेवलेला आहे वगैरे वगैरे, पण विठ्ठल हे कसं आहे? त्याचं स्वरूप आनंद, अद्वय, नित्य, निरामय, जे का निज ध्येय योगियांचे. तुम्हाला मला विठ्ठल कमरेवर हात ठेवलेला आहे. 3.5 फूट उंची त्या आणि मूर्तीची आहे. कानामध्ये मकराचे कुंडल आहे. एका हातामध्ये कमळाच्या फुलाचा देठ आहे. छातीवर भुरगुने मारलेली लात आहे. शिवलिंगासारखा आकार आहे. हे सारं स्वरूप आहे बाह्य. आम्हाला विठ्ठल जसा दिसतो तसा तो नाही, आणि जसा तो आहे तसा आम्हाला दिसत नाही. आम्हाला म्हणजे मला तरी अजून दिसला नाही. अहो तो आहे जसा विठ्ठेवर जे मूर्ती आहे ना, ती सुद्धा आम्ही डोळे भरून पाहू शकत नाही. आपण जाता केव्हा? दशमीला. दशमीला काय असतं? दशमीला गेले की एकादशी सोडली की निघा. जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर मग 22 तास थांबा. म्हणे आमचे गुडघे कामातून गेले, म्हणजे दर्शन करत नाही लोक थोडक्यात. म्हणजे कोणी मुखदर्शन. आणि समजा एखादी गेलाही, मिनिटाला 45 ते 50 लोक बाहेर पडतात बरं का एकादशी. अर्धा सेकंद, एक काय मिनिट जास्त झाला. तो डोकं ठेवत नाही तोपर्यंत एक ताणतो, दुसरा फेकतो. अरे 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 नाही काय गेला ना देव. 22 तास उभा होता, मध्ये घुसला, सागवानी मंडपात गेला. पुढे आता सागवानी मंडपात जातच नाही, वरतून जातात, डायरेक्ट खाली उतरले. कानोपात्याचं झाड आलं, ते पण लोकांनी घरी घेऊन गेले, सर्व झाडून टाकलं सगळं. पानं घेऊन गेले, काय काय घेऊन गेले. बरं ते झाड घेऊन गेले नाही घरी. पानांनी कल्याण होईल का आपलं? पण भाव इतका भोळा आहे, इतकी भाबडी आशा आहे आपली महिला. आता आपल्या गावातल्या कोणी नाही, पण तिथे स्त्रिया बघा तुम्ही, हात लावल्याशिवाय पुढे जाणारच नाही. आता कुठे बी हात लावतात लोक पंढरपूरला. आता वरती एक छोटीशी मूर्ती गणेश, काय गरज इथे नाही. मग एका आजीला विचारलं बरं का, म्हटलं आजी हात का लावला? सगळेच लावताय म्हणे. मग मी बी लावला. म्हणे मी माझ्या आई बरोबर येत होती, ती आई बी लावायची म्हणे, तिची आई बी लावायची. एक सुनबाई म्हणे माझी सासूबाई इथेच हात लावायची, मी पण लावते. तू म्हटलं सासू, म्हणे सासू गेली 3 वर्षापासून. सासूने सांगितलं वारीत चुकवू नको आणि ते हात लावल्याशिवाय जाऊ नको. अरे काय सासू, अरे हात का लावला माहीत नाही, तो लावतो म्हणून मी लावतो. आणि माझं पाऊस एखाद्या महाराजाने समजा कुठे काही डोकं ठेवलं, कीर्तनकाराने, बाबाने डोकं ठेवलं ना, आपण ठेवा. पण बाबाने का ठेवलं? बाबाने तिथे हात का लावला? तर बाबाला कोणीतरी पेढा दिला होता, तो हात होता चिकट, त्याला तो हात पुसायचा होता. अरे एखाद्याच्या, चला बाबा पुढे चला, आता तो हात पुसतो, चला माऊली चला, त्याचे हात पुसायचे त्याला. अरे माऊलीच्या कपड्याला हात पुस राहिला.
हात लावला कशासाठी? एखाद्याचा हात खाजत असेल किंवा काहीतरी, नाही, बाबाने हात लावला, आपण लावा, आपण लावा. ते दगड सगळे चिकणे करून टाकले. कशासाठी लावतो माहित नाही. अज्ञान. परमार्थातलं अज्ञान वेगळं आहे आणि संसारातलं अज्ञान वेगळं आहे. जाणून घ्या. आम्हाला देव. आणि मग घुसले आम्ही त्या मंडप. 16 खांबी मंडप आला. पहिल्यांदाच पंढरपूरला आला होता. आणि मग ते खांब पाहिलं. का हो दादा, काय खांब आहे? गांगुर्डे दादा म्हणे, हे खांब पाहू नको, देव जवळ येतोय. आता आता काय करायचं? जसा जसा देव जवळ येतो ना, तयारी करायची. काही काही लोक दगड पाहतील, खांब पाहतील. हो, अरे तोच पुढे देव आला ना रे. धोतर खोसून घ्या, टोपी काढून घ्या, शिस्तीमध्ये. मोबाईल असा उघड ठेवू नका मध्ये. मोबाईल तर नेतच नाही कोणी, पण तुम्ही असं वाकायला मोबाईल पडेल गेले मग तुम्ही. आपण धोतर कोसून घ्या, टोपी काढून घ्या. जसा देवाला पटकन डोळ्या, जिथून देव दिसायला आरंभ झाला तिथून पाहत राहा. कोणाकडेच पाहू नका. डोळे भरून देवाला पहा. आम्ही एवढे म्हणजे अज्ञानी आहे. आम्ही तिथे जातो मग डोळे बंद करतो. अरे दर्शन घेण्याची पद्धत नाहीये. कोणत्याही मंदिरामध्ये आम्ही गेलो की डोळे बंद करतो, हात जोडतो. चूक. डोळे उघडा आणि मिनिट, अर्धा मिनिट, पाव मिनिट, सेकंदभर काय तुम्हाला देव दिसतोय तेवढं पाहून घ्या. डोळे भरून. डोळे भरून पाहायचं बरं का. आता डोळे भरून कसं काय पाहायचं? नुसतं पाहणं वेगळं आणि डोळे भरून पाहणं वेगळं. मुलगी पाहायला गेले, नवरदेव बी बरोबर आहे. आता नवरदेवाची नजर मुलीकडे पाहण्याची कशी असते? डोळे भरून. आणि जर नवरी असेल तर नवरी पण कशी? डोळे भरून पाहिजे. का? ज्याच्याशी मला प्रपंच करायचा आहे, मग तो उभा राहतो कसा, बोलतो कसा, नाकात बोटं घालतो का, कान काहीतरी असं. खुर्चीवर बसलो, पाय आला होता. काय काय असे, काय काय असे असे पाय हलवायची सवय. हा, तुम्हाला पटलं ते? खुर्चीवर बसला ना, बसताना त्याचे पाय कसे ठेवले? नाही ते एक पाय एका पाय ठेवतो, एकदम बादशासारखा बसतो. तू बादशाह आहे का ते? ना, मुलगी पाहायला आलाय, शिस्तीत बस. अरे भाऊ, छोट्या छोट्या गोष्टींनी पोरी नाही म्हणून पडता रे भाऊ. व्यवस्थित बस. एक तर मुलींच्या नजरेत मुला येणं आणि तिने हाव म्हणणं. आपल्या गावातली नाही बरं बेटा, तू नाही. आपल्या गावातल्या मुलींची गोष्टच करत नाही. आपल्या गावातल्या मुली खूप संस्कारी आहे. पण बाहेरचे मुलं मुली त्या मुलांच्या समोर आणि त्या मुलींच्या पुढे आणि मुलांच्या पुढे बापाचंही चालत नाही, आईचं पण चालत नाही, कोणाचंच चालत नाही. जोपर्यंत मुलगा किंवा मुलगी यस करत नाही तोपर्यंत बाप पुढे बोलू शकत नाही. का ताई, काय करू? हो सांगू का? ती जर लाजली, ती जर म्हटली तुम्हाला पटेल ते करा, तरच पुढे चला. भागवताच्या शेवटच्या स्कंदामध्ये असं कलियुगाचं वर्णन आलं की याच्यानंतरचे विवाह मुला मुलींच्या पसंतीनेच होतील. घरामध्ये सत्ता जर कोणाची चालेल तर ती प्रत्येक घरामध्ये स्त्रियांची सत्ता चालणार. कोडमदऱ्याचं मला माहिती नाही. का दादा, कबाडे दादा, कोणाची सत्ता आहे घरामध्ये? त्यांच्या बी घरात बाईची, तुमच्या घरात सांगा मोकळं. एकनाथ दादा म्हणता बाई म्हणजे तुमचं. वामन दादाचं तसंच, छडके सरांचं, म्हणजे सगळेजण तेच सगळ्यांचं म्हणणं आहे. मग तुमचं काय सांगा ना. माझं तर पहिल्यापासून म्हणणं आहे बाईची सत्ता आमच्या घरात आहे. माझ्या पत्नी समोर मला बी ऐकावं लागतं आणि तुम्ही पण ऐकत जा बरं का. तुम्ही काय मी सांगणार आहे, तुम्ही ऐकतातच आणि तुम्ही न ऐकून जाणार कुठे? तुम्हाला ऐकावंच लागेल. काही काही ठिकाणी आज काय भाजी करायची असं विचारतात. सुना म्हणा, सासूला म्हणा, किंवा मग सासूला विचारतात आत्याबाई काय करायचं आज? आत्याबाई म्हणे मी त्या सासऱ्याला विचारते. दादा म्हणे का हो काय करायचं आज? यांचा मूड होता पाटोड्यांची भाजी मसाल्याची. अरे आज करू नका, एकादशी आहे. आता फक्त उदाहरणापुरतं सांगतो. म्हणे असं करा. पण तेव्हा जर घरातल्या बाईची इच्छा असेल
कारल्याची भाजी करायची, तर भाजी कोणती होईल? रमेश महाराज म्हणतात कारल्याचीच होईल. त्यांच्या घरातलंच त्यांनी सांगितलं. त्यांचा मूड होता पाटोड्यांची भाजी करायची किंवा वांग्याची भाजी, भरलेले वांगे मसाल्याची. पण बाईचा मूड होता कारले. कारले, शेंगदाणे, गूळ, चिंच टाकून एकच नंबर, तेल भरपूर टाकायचं, पाणी टाकायचं, अशी भाजी करते म्हणे. त्या दिवशी त्या बाईचा मूड होता कारले खायचा आणि यांचा मूड होता म्हणे मग भाजी झाली कारल्याची. आता हे सांगून निघून गेले. अर्धे एक तासानं आले. चला झालं का? बसलं मस्त. त्यांना वाटलं आज तर मी पाटोड्यांची भाजी खाणार आहे. अरे मग बसले. पुढे कारले आले. म्हणे काय केलंय? म्हणे आमचा मूड कारले खायचा होता. असा संताप झाला. काय करायचं? आता एवढा संताप झाला. मग सासूबाई म्हणे शांत बसायचं, जेवायचं गुच्चूप. बापरे, नाही म्हटलं मी तुम्हाला. हा म्हटलं नाही, नुसतं पाहिलं बाईने, नुसतं पाहिलं तरी माणूस न्यूट्रल होतो. गाडी कशी होते न्यूट्रल. गाडी जर न्यूट्रल केली तर ती एकदम फ्री चालते. उतारावर गाडी चालली, तुम्ही क्लच दाबून घ्या, एक्सिलेटर कमी करून टाका, गाडी फ्री होऊन जाते. बराच 2 ते 3 किलोमीटर गाडी अशीच चालते नुसती. तशीच गाडी चालली ना, काय संताप चालला. खाताय कारले आणि समजताय पाटोड्या. आता इकडे काय आले ते सांगा. विठ्ठल विठ्ठल डोळे भरून. कुठे चाललाय विषय? देवाला कसं पाहायचं? डोळे भरून. आणि मुला मुलींचं हे चाललंय आपलं, डोळे भरून. आता एक उदाहरण सांगतो अजून. मिलिटरीमध्ये मुलगा आहे, 12 महिन्यातून आला. किती? 12 महिन्यातून मुलगा आला, उंच पुरा धिप्पाड, पहिल्यांदाच भरती गेला. तिथे खानपान, व्यायाम वगैरे, त्याची बॉडी फुलून गेली एकदम. बॉडी तुमची म्हणजे माझी बॉडी नाही, माझी स्टील बॉडी आहे, छोटी. पण मिलिटरीतल्या व्यक्तीला तिथे खाणं पिणं व्यायाम सगळं काही, आणि मुलगा भरून आला. पण आई जेव्हा आली तो मुलगा, आणि तिने काय केलं, दारातच उभं केलं, भाऊ थांब. त्याला पहिल्यांदा असा धरून घेतला म्हाताऱ्या आईने, आणि त्याला डोळे भरून पाहिलं. का रे एवढा बारीक झाला तू? आता तो झाला स्ट्रॉंग झाला होता, पण आईची नजर, आईला असं वाटतं माझी लेक बारकी सासूच्या घरून जर आली, कस काय बेटा सासू खराब दिसते, तिच्या चेहऱ्यावरून आनंद असेल तर तिला बरं वाटतं. म्हणजे त्या बाळाला, त्या मुलाला डोळे भरून पाहिलं, आणि मग भाकरी तुकडं ओवाळलं, आणि नंतर त्याला ओवाळून मध्ये घेतलं. आईला आपला मुलगा कधीही जाड वाटत नाही. ती नजर का उतरवते रोज? त्याचं कारणच आहे, दृष्ट लागू नये. थोडक्यात आपली जी नजर आहे, दृष्टी, आज मी दृष्टीने पाहिला बरं का. डोळे भरून देवाला पाहायचं. ज्ञानोबा एक ओवी देतात, अर्जुना बाबा तू जर मला दिसला तर मी तुला डोळे भरून पाहतो. का दिठीचे पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलीजे, ना तरी दाटोनी खेव दिजे, ऐसा कोण आहे? डोळे भरून पाहा वाटतं, तोंड भरून बोला वाटतं. आता तोंड भरून बोलणं आणि डोळे भरून पाहणं आहे की नाही, शब्दाला काही किंमत. म्हणे तो मला काका म्हणतो, पण तोंड भरून काका म्हणतो, तोंड भरून आई म्हणतो, तोंड भरून आत्याबाई म्हणते. आता सुनबाई तोंड भरून म्हणते का आत्याबाई? आपल्या इथली म्हणते बरं का. हो, आता पूर्वी सासू होती, नंतर आत्या झाली, आता फक्त आई झाली. विठ्ठल विठ्ठल. डोळे भरून देवाला डोळे भरून पाहायचं, आणि मग बाहेर यायचं, आणि ते वर्षभर देवाचं रूप घरी चिंतन करायचं. म्हणून देवाला डोळे भरून पाहिजे. विठ्ठल या चिंतनाने, विठ्ठल हे परब्रह्म आहे, आनंद आहे, अद्वय. कसा आहे तो? अद्वय, नित्य आहे, निरामय, शुद्ध बुद्ध असा परमात्मा, आणि तो विठ्ठल आहे. म्हणून तुम्ही त्याचं चिंतन करा, असं तुकोबाराय जगद्गुरूंना विनंती करतात, उपदेश करतात. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचं हे धन घेऊन जा. मग सेवक म्हणू लागले, हे राजांनी दिलेलं धन आहे. राजांना सांगा, राजे तुम्ही जे मला धन देतात आहे ना, ते धन तुम्ही राज्याच्या कामाला लावा. तुमचं धन मला त्याची गरज नाही. अहो हे धन, हे हिरे माणिक मोती आणि हे मातीचा खडा,
या मातीमध्ये आणि धनामध्ये मला आता फरक जाणवत नाही, कारण माझ्या दृष्टीमध्ये बदल झाला. सोने रुपया मृत्तिके समान. मग ते सेवक म्हणू लागले, अहो हे राजे राजे राजांचं धन आहे. अहो राजा जरी असला, राजा आणि मुंगी याच्यामध्ये आम्ही आता समता पाहतो. मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव. मुंगीतलं चैतन्य आणि राजातलं चैतन्य आम्हाला सारखं वाटतं. हे सगळे घर, हे विश्व आता माझं घर मला वाटतं. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चर अचर आपण झाला. हे चर म्हणजे चालणारं जग पण मीच आहे, आणि अचर अचर अचल जे चालत नाही, स्थावर जंगम. अहो कणा कणामध्ये आता आमच्या दृष्टीमध्ये असा बदल झाला की आम्हाला आता सर्वदूर विठ्ठल दिसतो. विठ्ठल विस्तारला जनी. तुमच्यातलाही विठ्ठलच आहे आणि मुंगीमध्ये पण विठ्ठलच आहे. हे धन आता याची आम्हाला अजिबात गरज नाही. मग याचं काय करायचं? अभंगाचं दुसरं चरण. तुमचे ये तुमचे तुमचे दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की तुम्ही जे धन देत, तुमचे एर वित्त धन, मला ते मातीसारखं आहे. आता ही त्यांची भाषा आहे बरं का. आपल्याला धनात आणि मातीत अजून काही सारखेपणा, मला तरी अजून धन धन वाटतंय, तुमचं काही मला माहिती नाही. म्हणजे आणि ह्या अभंगावर बोलण्याचा माझा अधिकार पण नाही. हे फक्त जगद्गुरूंची भाषा आहे. तुम्ही आपण याच्यात बसणार नाही. झोपेत बी आता ते काही काही कीर्तनकार विनोदाने सांगतात, स्वप्नात पण लोक काहीतरी बरडतात. बाई म्हणे त्यांच्या हातावर तुम्ही नारळ पैसे ठेवा आणि बुक्का लावा, तेव्हाच ते गुपचूप झोपतील. म्हणजे कीर्तनकाराची परिस्थिती आहे. झोपेत सुद्धा हात किंवा बरडतो तो. बाई म्हणे आज कीर्तन नाहीये, त्यांना बरडतात. काय मग तिने काय केलं, त्यांच्या खिशातले पैसे काढले, 100 500 काय असेल ते, बुक्का लावला आणि ते पैसे हातात दिले. न त्याने असे दाबले, मग खिशात घेतले, मग झोपला. काय परिस्थिती. आणि त्यांनी म्हणजे आम्ही काय अधिकार आहे मला सुद्धा याच्यावरती बोलायचं? मग बोलता कशासाठी? बोलायचं म्हणून बोलतोय. तुमचे येर वित्त धन. तसं जर बघितलं ना, मी माझ्यापुरतं बोलतोय. महाराजांच्या अभंगाच्या बद्दल बोलण्याचा अधिकार कीर्तनकाराला नाहीच आहे जवळपास.
पण हे तुम्ही आणि आपण मिळून चर्चा करतोय, याच्यामधून मला पण शिकायचं आहे, माझ्या पण वृत्तीत बदल करायचा आहे, तुम्हाला पण बदल करायचा. तुमचे एर वित्त धन. आता इथे दोन शब्द वापरले, धन आणि वित्त. तुमचे एर वित्त धन ते माझं मृत्तिके समान. पण वित्त आणि धन दोन शब्द का वापरले असतील बरं का? वित्त म्हणजे काय? वित्त म्हणजे पैसा. बँक कोणती आहे? वित्तीय बँक आहे. काही बँका राष्ट्रीयकृत आहे आणि काही सहकारी बँक आहे. ग्रामीण बँक सहकारी, जेडीसीसी. जेडीसीसी म्हणजे जळगावची असेल तर जे, नाशिकची असेल तर एन, त्या जिल्ह्यापुरती. किंवा सहकारी बँका असतील शेतकऱ्यांच्या हितासाठी, कल्याणासाठी ज्या काही नियम. पण काही बँका अशा की राष्ट्रीयकृत बँक आहे. जेव्हा मी कॉलेजला होतो ना तेव्हा 14 बँका राष्ट्रीयकृत होत्या. आता 16-18 ज्या असतील त्या असतील. रिझर्व्ह बँकेचा वचक किंवा रिझर्व्ह बँकेच्या अंमलाखाली ज्या बँका चालतात, ज्यांना शासनाच्या नियमात त्यांना हे केलेलं आहे, अंतर्भूत केलं आहे. कोणती बँक? आता SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. इथेच पैसे टाका, शांत झोपा. मी त्यांची जाहिरात करतो असं नाही. मुद्दा काय चालला? वित्त म्हणजे पैसा आणि धन म्हणजे काय? तुमचे एर वित्त धन. मग वित्त म्हणजे धन असेल आणि धन म्हणजे वित्त असेल तर मग दोन शब्द तुकोबारा का वापरतात? ज्या अर्थी महाराजांनी वित्त आणि धन हे दोन शब्द वापरले त्या अर्थी ते एक नसले पाहिजे. त्यांचे शब्द हे मोत्याचा जो वजन आहे किंवा मोत्याचा जो किंमत आहे, मोत्याची, मोती जेवढ्या रुपयाचा तेवढा त्यांचा एक शब्द आहे. तो कोणी घेतले मोती जैसे. मोत्यासारखे शब्द आहे, गाजरासारखे नाही. मड्यातले गाजर टमाटे टाका ना 2-3, बाई देते टाकून. मड्यातले गाजरे टमाटे. अरे एखादी कीर्तनकार असेल बाबांसारखी किंवा कोणी आले मड्यात, घेऊन जा रे, द्या बाबाला थैलीवरून. आता मी जेव्हा बी जातो, अरे देऊ नका, लसण घेऊन जा, कांदे घेऊन जा. ते रत्नाताई आमच्या काका झाले, अंबादास भाऊ झाले, हरभरे देता काय? आता कसं घेऊ नये, पण आता ते प्रेम आहे, प्रेमापोटी घ्या. चांगलं आहे म्हणे महाराज. म्हणे सुरुवातीला नाही नाही म्हणायचं आणि जर जास्तच म्हटलं तर टाकून घ्यायचं. वा रे महाराज, चांगला महाराज आहे, जळगावचा आहे म्हणे. असं आहे का? म्हणे हे दोनदा नाही म्हणता आणि तिसऱ्यांदा टाकता. काही समजा तुम्ही आता. प्रेम. तुमचे एर वित्त. वित्त आणि धन. वित्त शब्दाचा अर्थ धन. शब्दकोशामध्ये वित्त म्हणजे धन. पण जर का बरेच असे शब्द आहे, तुकोबाऱ्यांचे अभंग किंवा संतांचे अभंग सोडवणं याच्यासाठी आध्यात्मिक अर्थ वेगळा असतो आणि व्यावहारिक अर्थ वेगळा असतो. वित्त म्हणजे धन, पण वित्त शब्दाचा अर्थ आहे धन, पण वित्त शब्दाचा अर्थ पदार्थ. वित्त शब्दाचा अर्थ काय? पदार्थ. आणि पदार्थ म्हटला की त्या पदार्थामध्ये सगळेच गोष्टी येतात बरं का. आता पदार्थ म्हटलं की गुरं आले, ढोरं आले, ट्रॅक्टर आलं, नागर आला, बोलेरो गाडी आली, म्हशी, होस्टन नावाची गाय आहे की नाही, 17 लिटर दूध देते म्हणे महाराज. म्हशी झाल्या कमी, गायी आल्या जास्त. आता गाय, गुरं, ढोरं, बकऱ्या सगळं जे काय असेल ट्यूबवेल वगैरे वित्तमध्ये आले. वित्त. आणि धनामध्ये, धन म्हटलं की पैसा, रोकड, कॅश, त्याच्यामध्ये हिरे, माणिक, जड जवारी. धनामध्ये संपदा एक शब्द वापरतात, न लगे मुक्ती आणि संपदामध्ये सुद्धा हे सर्व आलं. घरं, दारं, वाडं, काय जे असेल ते, शेती, स्थावर प्रॉपर्टी. वित्त म्हणजे पदार्थ आणि पदार्थामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. मग घरातला टीव्ही, कूलर, फ्रीज सगळं आलं. तुमचे एर वित्त. एर म्हणजे जे काय असेल ते सर्व. तुमचे एर वित्त धन आणि ते माझं मृत्तिके समान. का बरं धनाचा त्याग केला? 15 अनर्थ सांगायची गरज नाही. धन रडवतं वगैरे वगैरे वगैरे. पण आपण जर आत्ता विचार केला तर सगळे जण धनाच्या अवतीभोवती फिरत आहे. कीर्तनकार, भागवतकार, ब्रह्मचारी, यती, वानप्रस्थ, संन्यासी, चारही आश्रमातले लोक धनाच्या अवतीभोवती केंद्रित आहे. वित्त नाम संसार. शरीरामध्ये पित्त पाहिजे, चित्त पाहिजे, खत शेतात पाहिजे, पत व्यवहारात पत पाहिजे. पण धनाची गरज आहे. मग धनाची गरज आहे, मग याचा त्याग का केला? त्याचे बरेचसे कारणे सांगायला वेळ नाहीये. पण त्यांनी धनाचा त्याग केला आणि मग अजून त्या पत्रामध्ये सांगायला लागले, धन देऊन आम्हाला आनंद नाही. मग जर तुम्हाला एवढंच आम्हाला द्यावं असं वाटत असेल तर तुम्ही एक करा, पवित्र गड्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि ती मिरवा.
बरं का. आणि व्रत जर करायचं असेल तर ते कोणतं करा? अभंगाचं तिसरं. कंठी मिळना तुळसी कंठी मिरावा तुळसी कंठी मिरावा तुळसी कंठी मिरावा कंठी मिरवा तुळसी कंठी मिरवा तुळसी कंठी मिरवा कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. महाराजांनी आग्रह धरला. पहिल्या चरणामध्ये नामाचा उपदेश केला. नुसतं नाव घ्यायचं नसतं. ज्याचं नाव घेतो त्याला काय आवडतं त्याचा विचार सांगितला. म्हणजे पहिल्या चरणामध्ये नाम साधना सांगितली आणि त्या नामाच्या जोडीला व्रताची साधना सांगितली. व्रत. आणि त्या देवाला काय आवडतं? पतीला आवडेल असं पत्नीने राहावं का पत्नीला आवडेल असं पतीने राहावं? दोघांनी तसंच राहावं जसं सांगितलं तसं. पत्नीने पतीच्या मताने राहायचं. पतीची या मता अनुसरोनी वर्ते पतिव्रता. पती सांगतो ना जायचं नाही, ठीक आहे. कस काय जाणार नाही तुम्ही? मग ती घरात भांडणं करते, चालत नाही असं. कुठे कुठे चालवून घेता. पण काय चालवून घ्यायचं? पतीने पत्नीचं सुद्धा ऐकलं पाहिजे थोडंफार आणि पत्नीने सुद्धा पतीचं ऐकलं पाहिजे. पतीची या मता. मग हे व्रत आहे. पतीला जे आवडेल. एखाद्या वेळेस लग्नाला जायचं असलं मग पत्नी विचारते का कोणती साडी घालू? महाराज तुम्हाला विचारते का बाई असं तुम्ही म्हणाल? तुम्हाला विचारत नाही का? तुम्ही काय संन्याशी आहे का? अरे आता अलीकडे विचारतात का हो. आता नवीन जोडप्याची गोष्ट करतोय आपण. नाही नाही, मग तुम्ही काय करा ती साडी घाला. मग पत्नीच्याच पसंतीने पतीचे कपडे असतात बरं का. लायनिंग घ्या, हे घ्या, ते घ्या. आता आपला काही प्रश्न नाहीये, सगळं प्लेन आहे आपलं काम. पतीची या मता. पत्नीला आवडता तुम्ही हा ड्रेस घाला ते ड्रेस. पण तसं आपल्या पतीला जे आवडतं ते पत्नीने जर केलं तर पतीला आनंद होतो. आणि पत्नीचं पतीचं नाव लग्नात जर पत्नीने घेतलं त्याला खूप आनंद होतो. त्याला मधून गुदगिला होता. मधून गुदगिला कस का होता? कसा होता? त्याच्यासाठी नवरदेव व्हावा लागेल. आता नाही झालं ती गोष्ट आपली. पण जे आता नवरदेव नवरी होतील त्या दिवशी अहो ती नाव पटकन घेते का? नाही, आडेवेडे घेऊन घेते. पण ज्याचं नाव घेतलं त्याला खूप आनंद होतो. एकदाच नाव घेतलं आयुष्यभर तिची सेवा करतो की नाही. तसं परमात्म्याचं नाम साधना सांगितली. पण त्याला काय आवडतं? कंठी मिरवा तुळशी. आता कंठी लपवा का मिरवा? शब्द काय वापरला? मिरवा. आम्ही शर्टाच्या खाली माळ घालतो का वरतून घालतो? आता तुमची कशी? माझी मध्ये.
कंठी लपवा तुळ. मी तर पॅक करून घेतलं, नको बाबा कोणी पाहू नाही. कंठी लपवा तुळशी, पण नाही, महाराज म्हणतात कंठी मिरवा तुळशी. आता मिरवा म्हणजे वरती काढा, 2-2, 4-4 माळा. जर मी समजा 4 माळा घालून वरती काढून आलो तर मला तुम्ही काय म्हणाल? हो झालंय, ते बी एक सिग्नल आहे. वरती काढून जर आपण गल्लीनं चाललो, बाबा का डोक्यावर पडले म्हणजे माळा घालून वरती नुसत्या 10-15 माळा घालून आलो मी गावामध्ये मस्त, तुम्ही मला वेड्यात काढाल. मग हे लपवा का मिरवा? कंठी मिरवा तुळशी. मिरवा शब्दाचा अर्थ तुम्ही कोणतीही म्हणजे मनामध्ये अशी भावना ठेवू नका, अगदी मोकळ्यापणानं देवाची माळ घाला आणि नामस्मरण करा. कंठी मिरवा तुळशी. मग तुळशीच का? रुद्राक्षाची कहाणी सांगितली, पोवड्याची का सांगितली नाही, चंदनाची कहाणी सांगितली. तुळशी ही देवाला प्रिय आहे. तुळस कुठून आली? वैकुंठामधून आली. आता ही तुळशी कोण? वृंदा तिचं नाव होतं. जालंधराची कोण आहे? पत्नी आहे. जालंधर कोण आहे? राक्षस आहे. राक्षसाची पत्नी कोण आहे? वृंदा आहे. ती कोण आहे? पतिव्रता आहे. राक्षसाची सुद्धा पत्नी पतिव्रता राहू शकते. रावण महाराजांची पत्नी मंदोदरी पतिव्रता होती. 5 पतिव्रता झाल्या, त्याच्यापैकी अहिल्या, तारा, सीता, द्रौपदी, नंतरची मंदोदरी म्हणजे पतिव्रता आहे. तिच्या पतिव्रत्याने बिभीषणाची पत्नी पण आपलं कुंभकर्णाची पत्नी सुद्धा आहे बरं का. हे अहो रावण महाराजांपेक्षा कुंभकर्ण मोठे विद्वान होते, सांगायला वेळ नाही आपल्याला. या पतिव्रता, तशी जालंधराची पत्नी एवढी महान पतिव्रता आहे, विष्णूची उपासना करते आणि वर आहे. जोपर्यंत ती तुळशीची उपासना किंवा विष्णूची उपासना करते तोपर्यंत युद्धामध्ये त्याला कोणी हरवू शकत नव्हतं. जालंधर त्याला कोणीच हरवत नाही. देवांचं त्याचं युद्ध चाललंय, काय करावं, का नाही हरत? विचारांती समजलं की विष्णू भगवंताची कृपा, त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पत्नीवर आहे. मग सगळे गेले विष्णुदेवाकडे, का हो देवा, अरे काय करताय तुम्ही, हे आता याला पराभूत करायचंय, तुम्हीच हे सर्व करू शकतात, तुम्ही चिंता करू नका, युद्धाला आरंभ करा. भगवान विष्णू काय करतात, जोपर्यंत तिकडे युद्ध चालू आहे तोपर्यंत वृंदा इथे भगवंताची साधना करायची आणि देवाच्या समोर बसून चिंतन करायची. तिकडे तो पराजित होत नाही, इकडे तिचं पातिव्रत्यामुळे. आणि मग भगवंताने काय केलं, जालंधराचं रूप घेतलं. जालंधर कुठे आहे? युद्धामध्ये. घरी कोण आले? जालंधराच्या रूपात भगवान आले आणि सांगितलं. आता तिला वाटलं आपला पतीच आला, पण आपले पती युद्ध सोडून आलेच कश काय प्रश्न, पण असू द्या, आले, त्या युद्ध संपला असेल, विजय मिळाला असेल. आणि मग त्यांनी सांगितलं मला तुमच्या संगतीची गरज, कारण तिचं पातिव्रत्य भ्रष्ट केल्याशिवाय त्याचं मरण नव्हतं. आणि जालंधराच्या रूपातल्या भगवंताने वृंदेशी एक रूप झाले आणि तिकडे तो मेला. आणि जी वार्ता आली आणि तेव्हा तिला समजलं की मग हा कोण, प्रगट वा कोण आहे, ते भगवान विष्णू मूळ स्वरूपात प्रगट झाले. आणि त्या वृंदेने शाप दिला. पतिव्रतेला देव सुद्धा घाबरतो बरं का. भीष्माचार्यांची मान अशी खाली होती, जेव्हा विवस्त्र करण्याचा प्रसंग होता द्रौपदी मातेचा, बोलू शकत नव्हते. ओ बेटी, मैं सिद्धांत जानता हूँ, सूत्र बड़ा मुझे प्यारा है, मुझे में ज्ञान बहुत है, लेकिन मैंने दुर्योधन का घर का अन्न खाया है, इसलिए मैं बोल नहीं सकता. भीष्माचार्यांचं म्हणणं आहे, बोलू शकत नाही, माझी वाचा जड झाली, दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लं म्हणून बोलू शकत नाही. आणि म्हणून ते बाण घालावे लागले पोटामध्ये. सगळे बाण टाकले, रक्ताचा कण ना कण सांडला गेला. आणि म्हणून तेव्हा ते शुद्ध झाले. 6 महिने दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लं तर 6 महिने शुद्धी करावी लागली. विठ्ठल विठ्ठल वृंदा म्हणते की देवा, तुम्ही माझं पातिव्रत्य भ्रष्ट केलं, तुम्हाला मी शाप देते, तुम्ही जडत्व तुम्हाला प्राप्त होईल. गंडकी नावाची नदी आहे नेपाळमध्ये मला वाटतं, आणि तिथे तुम्ही शिलेच्या रूपामध्ये पळाल, तुम्हाला शालिग्राम असं म्हणतील. भगवंताने शाप दिला, तू सुद्धा झाडाच्या रूपामध्ये प्रकट होशील, तुलसी तुझं नाव राहील. सर्व झालं, संताप शांत झाला, दोघं शांत झाले. आणि मग पश्चाताप झाला, मी काय करून बसले. देवाला शाप दिला, पश्चाताप झाला. पण भगवान प्रसन्न झाले. संताप 2-5 मिनिटाचा असतो, पण नंतर शांत झाले. सांग, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे, अजून काय मागायचं. देवा, मी जरी ह्या वृक्षाच्या रूपामध्ये असेल, पण तुमचा शालिग्राम जो तुम्ही झालात ना, तो
माझ्या झाडाजवळ तुमचं वास्तव्य पाहिजे आणि तुमच्या जवळ माझं वास्तव्य पाहिजे. देवभक्ताची ही अनन्यता या ठिकाणी व्यक्त केली. भगवान म्हणतात की माझी पूजा जर का कोणी करत असेल आणि जो तुळशीचं पान वाहिल ना तरी मी खुश होईल. तुझ्या काष्टांची माला, तुझ्या झाडाच्या लाकडाची माळा जर गड्यात घालेल ना कोणी तर तो माझा प्रिय भक्त राहील. त्याला मी मुक्त करेल, त्याला मी मोक्षाला पाठवेल, त्याचे सगळे पाप मी नष्ट करेल. म्हणून माळ घालायची बरं का श्रावण दादा. म्हणजे दादांना काही बोलत नाही आहे पण गंमत आहे फक्त. जे जे माळकरी नसतील या सप्ताहाचं फलितच ते. सप्ताहाची फलश्रुती काय? 2, 5, 4, 10 माळकरी झाले तरच सप्ताहाला फल आलं, नाही तर सप्ताह निष्फल ठरतो. विठ्ठलो विठ्ठलो विठ्ठल विठ्ठल त्यांनीच मला ही तारीख दिली. नाही आमच्या भजनी मंडळाची तारीख आहे म्हणे आणि तुम्हाला एकादशीचंच कीर्तन करावं लागेल. म्हटलं बरं वा. आणि मग तुम्हाला बी जसा मी आलोय ना तसा माळ घालावीच लागेल. म्हणजे माझ्या हातून न घाला. जे जे माळकरी नसतील त्यांनी माळ घालायची. कारण देवाला जर आपण आवडते व्हावा असं वाटत असेल, आपलं पाप आणि पुण्य जे काही पुण्य करतोय ना आपण त्याचा हिशोब कुठेच लिहिला जात नाही. ज्या दिवशी तुम्ही माळ घालाल ना त्या दिवशी तुमचं सगळं लिखाण होणार आहे. पुण्याचा पापाचा विचार होणार. पापाचा विचार चालूच आहे पण पुण्य तुमचं गांडीतून गळून जात आहे. म्हणून माळ घाला. देवाला तुळशी आवडते. भगवान म्हणतात जो तुळशीला पाणी घालेल, जो तुळशीची माळ धारण करेल त्याचं मी सर्व पाहून गेल. पाप पुण्य त्याला उद्धार करण्याची जबाबदारी माझी. जो माझं होय अनन्य शरण मी निवारी जन्म मरण, त्याचं जन्म मरण मी निवारी. तुळशीची माळ घाला, घातल्याशिवाय मरू नका. आणि मग माळ घातल्यानंतर भगवान म्हणतात की तुला जो पाणी घालेल, रोज सूर्याला नमस्कार करायचा, तुळशीला पाणी घालायचं. जो तुळशीला पाणी घालतो, जो तुळशीचं तीर्थ घेतो सर्व पापातून मुक्त होतो. आता सांगायला भरपूर आहे. तुळशीचं दर्शन, तुळशीचा स्पर्श आणि तुळशीच्या अवतीभोवती आपण काही काळ आपण राहावं. का बरं? आयुर्वेदिक काही फायदे आहे, काही आध्यात्मिक विचार सांगितले. तुळशीच्या झाडामधून आहे ना ऑक्सिजन बाहेर पडतो. ऑक्सिजन रात्री पण आणि दिवसा पण. एकच असं झाड आहे की कार्बन डायऑक्साईड त्याच्यातून बाहेर पडत नाही. कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय? अशुद्ध हवा. रात्री सुद्धा शुद्ध हवा तुळशीच्या आणि मधून येत असते. तुळशीला आपण प्रदक्षिणा करायच्या, वृंदावन मोकळं असतं. का बरं? वर्ष 2 वर्ष 4 वर्ष जर तुम्ही माळकरी राहिलात, रोज तुळशीला पाणी टाका, सूर्याला अर्घ्य द्या. ओम रवये नमहा, ओम मरीचये नमहा, ओम खगा, हे सूर्याचे नावं सांगितले. जो सूर्याला नमस्कार करेल तो कधीही दारिद्र्य होणार नाही. आरोग्य जर चांगलं ठेवावं असं वाटत असेल तर सूर्याला पाणी टाकायचं, अर्घ्य द्यायचं, तुळशीला पाणी घालायचं. जर का तुळशीला आपण रोज जलदान केलं, सर्व पितर तृप्त होतात, पितृदोष जातो. भूतबाधा, प्रेतबाधा, पिशाच्यबाधा, माळकऱ्याला भूत प्रेत पिशाच्य बाधा होत नाही असा माझा अनुभव. 30 वर्ष झाले, रात्री बेरात्री येतो परंतु कुठे धक्का नाही, काहीच अनुभवच नाही कशाचा. पण विश्वासाने या सगळ्या गोष्टी करायच्या. तुळशी आणि मग या तुळशीला नित्यवंदन जर असेल तर मग त्या तुळशीमधून ज्या लहरी बाहेर पडतात ना, स्पंदनं बाहेर पडत असतात बरं का त्या झाडामधून. आपल्या मस्तिष्क केंद्रावर त्याचा परिणाम होतो. 2 मेंदू आहे मला, तुम्हाला आहे का नाही मला माहिती नाही. एक छोटा मेंदू आणि एक मोठा मेंदू. छोटा मेंदू मागे असतो, तोल सांभाळतो बरं का. तो तोल सांभाळण्याचं काम छोटा मेंदू करतो. शेंडी कुठे ठेवतो आपण? इथे शेंडी ठेवतो. इथे मस्तिष्क केंद्र, ब्रेन सेंटर त्याला म्हणतात, शेंडीच्या ठिकाणी. जर आपण का तुळशीला पाणी घातलं तर आणि तुळशीच्या संपर्कामध्ये मिनिट 2 मिनिट 5 मिनिट जर आपण आलो, असे 2 वर्ष 4 वर्ष 12 वर्ष ज्या होतात ना, माणसाच्या स्वभावात बदल होतो बरं का. तापट व्यक्ती असेल, तामस गुण कमी होतो. म्हणे महाराज या माणसाने, म्हणजे बाई सांगत होती बरं का, म्हणे तुमच्या हातून माळ घातली, मी काही घालत नाही कोणाला माळ असं, पण घातली कोणाच्या तरी. आणि मग म्हणे आता जवळजवळ 5 वर्ष झाले म्हणे त्यांचा स्वभावाने शांत झाला. आणि तर पूर्वी मीठ जरी कमी झालं तरी ताट फेकून मारायचे म्हणे. बाप लय डेंजर माणूस आमचा माणूस. ती बाई सांगते विस्तवाचा खडा कसा असतो ना महाराज असे होते, पण माळकरी झाल्यापासून स्वभावामध्ये बदल झाला, शांत झाले. आणि दिंडीत आल्यापासून तर लयच बदल झाला.
जे जे दिंडीत येतील त्यांचा राग कंट्रोल होईल. जे मिळेल ते खावं लागतं. जिथे जागा भेटेल तिथे झोपायचं. थंड पाणी जिथे, मग ते हौदातलं राहो, ते गाड्या धुतात ते राहो, टायर बुडवतात पंचरवाले, तिथे बी आम्ही आंघोळ करतो. कशावर बी आंघोळ करतो. पाणी असं फक्त पाणी रात्री पाहून ठेवतो कुठे पाणी आहे आणि कुठे जेवण म्हणतो. जेवणाचा काही प्रश्न नाही. म्हणजे काय झालं, आम्ही वारीमध्ये आलो, काहीही खातो, काही म्हणजे कुठेही जसं मिळेल तसं. पण जेव्हा हे तुळशीला पाणी घातलं, स्वभाव शांत झाला. कथा कीर्तन वृत्तीत बदल झाला, कृती बदलली. कीर्तनाला जातो, भजनाला जातो, हे सगळं ऐकून 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 जीवन पवित्र झालं, जीवन सुखमय झालं. आणि पिणाऱ्या माणसाने जर माळ घातली तर सगळ्यात जर आनंद कोणाला होत असेल तर बायकोला होतो, पत्नीला होतो, मुलांना होतो, आईला होतो, बापाला होतो, सर्व घर आनंदित होतो. आणि मग एकादशी येते बरं का, माळकरी, आणि मग गंध लावायचा. ज्यांच्या गळ्यात माळ नसेल त्यांनी माळ टाका, अशी माझे हात जोडून विनंती. हो बस, काहीच बस, हे सप्ताहाचं फलित आहे. मरायचा अधिकार नाही आपल्याला. येण्याची शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरापडे. थोडंसं आयुष्य, कोणी 50 मध्ये, कोणी 60 मध्ये, कोणी 65 मध्ये असेल. उरले ते हरी तुम्हा समर्पण. अहो म्हणे महाराज, मी आता 58 वर्षात झालो, आता कसं काय माळ घालू? कसं काय घालू म्हणजे घाल कशी, पण 58 तर 58, 65, 70, 75च्या असेल तरी घाला. जेवढे दिवस तुमच्या माझ्या हातात आहे तेवढं घालायची माळ आणि आपलं जीवन सुखरूप करायचं. कंठी मिरवा तुळशी. आणि व्रत सांगितलं एकादशी, त्याच्या जोडीला एकादशीचं व्रत आहे. एकादशी, आता एकादशीला अन्न खाऊ नये. का बरं? अन्न, आजच्या दिवशी अन्न, त्या अन्नाजवळ सर्व पापांची वस्ती आहे. सगळ्या प्रकारचे पाप, ब्रह्मात्या, सुरापान वगैरे वगैरे पापांचे प्रकार 10 सांगायला वेळ नाहीये. हे सगळे पाप अन्नाच्या जवळ राहतात. उन्हाळ्यामध्ये आपण थांबतो कुठे? झाडाजवळ, झाडाच्या आश्रयाने थांबतो की नाही? तसं आजच्या दिवशी अन्नाच्या जवळ पाप येतात. जो अन्न खाईल तो पापच खाईल. एक झालं बरं का कीर्तन. तुम्ही काय असं 2 मिनिटं अजून. अन्न दान करू नका. आजच्या दिवशी लग्न लावायचं, पण एकादशीला लग्न लावतं आमच्याकडे. लग्न करायचं नाही, अन्नदान करायचं नाही. अन्नदानाचं पाप आहे, पण इतर वेळेस अन्नदानाचं पुण्य आहे. पण आज अन्नदान करायचं नाही. घरामध्ये कांदा लसूण कापायचा नाही. उपवास करायचा. आणि जर नाही केला, आता तर करतच नाही म्हणे आम्ही, तर मग काय आमचं काय बिघडलं सांगा ना? आम्ही अजून माळ घातली नाही, आमचं काय बिघडलं? 3 एकर होते म्हणे आमच्या वडिलांच्या हातची, आता 7 एकर झाली. माळ न घालता 3ची 7 करून दाखवली पठ्ठ्याने. आणि मग त्याने आमच्या तोंडावर एक उदाहरण दिलं. म्हणे महाराज काय माळ घाला सांगताय, बस करा. आमच्या गावात एक माळकरी आहे म्हणे, 12 एकर होती, माळ घातली, आता फक्त 2.5 एकर राहिली. काय बोल शांत तुम्ही? अशा माणसांच्या समोर काय बोलणार? माळ घातल्यावरच वाईट होतं म्हणे महाराज. ओ काय करावं लोक, असे लोक सांगायला लागले. पण माळ जर घातली नाही, एकादशी जर केली नाही, तर मग जन्म कोणता? एकादशी दिनी खाईल जो अन्न, सुकर होऊनी येईल एकादशी दिनी नामदेव महाराज म्हणतात की एकादशी दिनी खाईल जो अन्न, सुकर होवोनी येईल जन्मा. सुकर म्हणजे डुक्कर. जे जेवण करतील, आज कोणी केलंय का सांगू नका आता, पण याच्या पुढे जेवू नका. जर का तुम्ही जेवण करून आले असाल आणि जेवत असाल एकादशीला, तर मग पुढचा जन्म डुकराचा भेटणार आहे, एवढं बाकी नक्की. हे माझं म्हणणं. नामदेव महाराज म्हणतात सुकर होऊन येईल जन्मा. याचा दुसरा अर्थ असा आहे, आता जे डुकर फिरताय गावामध्ये, ते डुकर का झाले? कोणी काही मनावर घेऊ नका, झालं ते झालं. माझा मुद्दा असा आहे की जर का त्यांनी एकादशी धरली
असती तर डुकरं झाले असते का? मग याचा अर्थ असा की आता जे डुकरं दिसतात आपल्याला आजूबाजूला शहरामध्ये कुठे कुठे, त्यांचं एकच कारण की त्यांनी एकादशी केली नाही. मग आता तुम्हाला डुकराच्या जन्मात जायचं का पुन्हा माणूस होऊन कीर्तनाला यायचं हे तुम्ही ठरवा. माळ घाला नको घाला कोणाचं काहीच जाणार नाही. तुम्ही ज्यांच्यासाठी माळ घालत नाही, माळ न घालण्याचे 2 कारण. एक, तुम्हाला खायचं आणि प्यायची जर सवय असेल तर ती तुमची मोडत नाही म्हणून. किती दिवस खाणार आहे? ऐसी चीज मत खाओ जिससे आपकी संस्कृती भ्रष्ट हो जाए. मुरारी बापू एका प्रवचनात बोलत होते, गंगा बहती है आपके बगल में. अरे पानी पियायचं असेल तर पाणी पाहून प्या. पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के, राजस्थानी म्हण आहे. पाणी सुद्धा पाहून प्यायचं, अन्न सुद्धा पाहून खायचं. कोणाच्याही घरी जेवायचं नाही, कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही. एवढं जर नियम असेल, आपण काय करतो याचा विचार करा, अंतर्मुख होऊन विचार करा. तुम्ही माळ घातली पण नाही घातली यांचं बी जाणार नाही, माझं काय जाणार आहे? कोणाचंच जाणार नाही, पण तुमची बाकी हानी होणार आहे. हा जन्म मुक्त होण्यासाठी एक जरी माळकरी झाला तरी या कीर्तनाचं फल आहे असं मला वाटेल. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. हे कोण म्हणतंय? जगद्गुरूंना जर आनंद वाटावा असं वाटत असेल तर त्यांचं म्हणणं आपण ऐकलं पाहिजे की नाही? त्यांचं म्हणणं म्हणजे सगळ्या संतांचं म्हणणं, व्रत करा एकादशी. बराच विचार आहे एकादशी का करायची वगैरे, पण आता पुढे कधीतरी आपण विचार करू. व्रत करा एकादशी. आणि एवढं झाल्यानंतर तुम्ही स्वतःला हरीचे दास म्हणा. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. तुम्ही स्वतःला मी हरिदास आहे, मी हरिभक्त आहे असं म्हणा. काय आम्ही आमच्या नावाच्या पुढे लावतो हरिभक्त परायण. आम्ही हरी पण भक्त पण नाही ना परायण पण नाही, आपण हरिभक्त सुद्धा नाही बरं का. म्हणजे मी तरी हरिभक्त नाही अजून, पण लावून घेतो आम्ही. मोठ्या मोठ्या पदवे त्या तिकडे जायचे, पण फक्त महाराज म्हणतात म्हणवा हरीचे दास तू का म्हणे मज हे आस. तुम्ही दास म्हणा. आता ते दासाचे प्रकार भक्तिशास्त्रामध्ये भरपूर आहे, सांगायला वेळ नाही. अधिकृत दास, आश्रित दास, अनुग दास असे दासाचे प्रकार आहे. असो बरेच, पण असे काही अधिकृत दास म्हणजे ब्रह्म इंद्रचंद्र हे अधिकृत दास आहे. आश्रित दास म्हणजे कोण? बिभीषण आश्रयाला आले, देवाच्या आश्रयाला आले, काही शरणांगती पत्करली त्यांनी, असे आश्रित आहे. पण ते सर्व दास आहे. त्याच्यात बराच विचार सांगता येतो, पण तुम्ही दास म्हणा आणि स्वतःला हरिभक्त समजा. म्हणवा हरीचे दास तो का म्हणे मज हे आस. विठोबा रखोमा जय गोपाल कुमार, 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 गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, भगवान महाराज की जय. गोपाल कुमार, गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. पहिल्या चरणात विठ्ठलाचं चिंतन करा सांगितलं, म्हणजे नामसाधना. नंतर व्रत सांगितलं, स्वतःला हरीचे दास. 4 गोष्टी या अभंगात महाराजांनी सांगितल्या. एवढं जर राजे तुम्ही जर केलं, छत्रपतींना उपदेश आहे आणि त्यांच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना उपदेश महाराज करतात आहे. आणि मग तुकोबार आहे या पद्धतीनं राजांना उपदेश करतात. झालेली सेवा ज्या संतांच्या द्वारा आपल्याला हा विचार कळाला त्यांचं चिंतन करायचं. ज्ञानेश्वर
करविली तैशी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संतीनो हे अंगभूत युक्ती वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा बियाला पुरुषार्थ तो का वाया दवडावा वाचा मने करोनी मुरारी ओढगावा व्रत एकादशी करोनी परलोक ठाकावा 2 एकादशा महिन्याच्या असतात 15 दिवसा एक एकादशी कार्य न करीसी व्रतसार शुद्ध आणि वद्य आत्ता ही शुद्ध आहे हो आणि मागची वद्य होती शुद्ध एकादशी वैशाख महिन्यातली शुद्ध एकादशी आहे हिचं नाव आहे मोहिनी एकादशी मोहिनी समुद्र मंथन झालं ते सर्व तुम्हाला पाहून घ्या मोहिनीचं रूप भगवंताने घेतलं वाटप केली आणि त्या अमृताची त्यामध्ये राहू आणि केतू जो राहू होता चुकून त्याने ते पिलं चंद्र आणि सूर्याने सांगितलं की हे देवलोकातून नाही पण हा असुर आहे आणि त्याला मग त्याचा वध भगवंताने केला पंचे मोहिनी ही घटना ज्या दिवशी घडली ना तो आजचा दिवस आहे बरं का वैशाख शुद्ध एकादशीला मोहिनी रूप भगवंतानं घेतलं आणि मोहिनी रूपामध्ये देवांना अमृत पाजलं ही घटना ज्या दिवशी घडली तो महिना वैशाख आजचा दिवस एकादशी आणि म्हणून त्या एकादशीला म्हणजे आजच्या एकादशीला मोहिनी एकादशी असं म्हणतात हे एकादशी जो करेल त्याच्या बोलण्याने त्याच्या वागण्याने लोक मोहित होतील मोहिनी भगवंत कृपा करेल 2-3 दिवसानंतर चतुर्दशीला भगवान नरसिंह भगवान अवतारित होतील प्रल्हादासाठी आले का आले कसे आले कथा भागवतामध्ये अनेकांनी सांगितलं असेल असे हे नरसिंह भगवान आणि त्या दिवशी पण उपवास करायचा आहे बरं का त्या दिवशी सुद्धा उपवास राहील आजही आपण उपवास करायचा पण तो कसा करायचा त्या दिवशी ही एकादशी सारखाच करायचा एकादशी तसं 3 दिवसाचं व्रत आहे दशमी एकादशी द्वादशी हे 3 व्रत वेगळे वेगळे सुद्धा करतात दशमी हे एक व्रत आहे एकादशी हे एक व्रत आहे आणि द्वादशी हे स्वतंत्र व्रत आहे अंब नावाचे ऋषी अंब ऋषी त्यांनी द्वादशीचं व्रत केलं रुक्मांगत राजा वगैरे बरेच कथा आहे सांगायला वेळ नाही आपली वेळ संपलेली आहे ही सेवा ज्ञानोबारायांच्या नृसिंह भगवंताच्या चरणावर समर्पित करायची सेवेसाठी या ठिकाणी जमलेले सर्वच प्रेमळ आहे कबाडे दादा आहे गांगुडे सर आहे शेडके सर आहे पानसरे सर सगळे मंडळी या ठिकाणी आहेत या सगळ्यांच्या पायावरती माझं हे डोकं ठेवतो आणि सेवेला विराम देतो माझे परम सद्गुरू पूज्य माऊली महाराज वावडते निवासी त्यांच्याही चरणावरती सद्गुरू जोग महाराजांच्या आणि माझी ज्यांच्या हातून माळ घातली असे पोपट महाराज कासार केडेकर त्यांच्या चरणावरती हा आणि माझी सेवा संपन्न करतो आणि या ठिकाणी थांबतो बोलिले